त्याला मी दिलं तर तो पक्ष मला आपोआप देईल. मला तर ही मानसिकता असली तर पक्ष आपोआप मोठा होत असतो. बरं, राज्यामध्ये हिवाळी अधिवेशन खरं तर सुरू आहे. तिथली प्रत्येक गोष्ट अंबादास दानवे सध्याच्या घडीला मिस करताना दिसत आहेत का? कारण आक्रमक असलेले अंबादास दानवे यांना महाराष्ट्रातली जनता तर मिस करताना दिसतीये. दुसरीकडे त्या ठिकाणी आपण नसल्याबद्दल मनात कुठेतरी खंत आहे. नाही, खंत वगैरे काय वाण, खंत अशी तर मी चक्कर म्हणून आलो असतो. हे बा, एकदा जी जबाबदारी पार पाडली ना तिच्याकडे वापस फिरून नाही पाहायचं. आता पुढची जबाबदारी काय करता येईल ते बघायचं. मागची जबाबदारी वापस रिव्हर्स नाही न्यायची, कधी पण पुढे जायचं. त्यामुळे मला याचा यत्किंचितही कोणत्याही प्रकारचं असं नाही की मी असायला ठीक आहे, प्रोसेस आहे, प्रक्रिया आहे राजकारणातली. आज ही, उद्या ती, परवा ती. आता तुम्ही बघितलं ना अक्षय खन्ना 11 वर्ष 2011 त्याला पिक्चर मिळाले नाही. आता सगळे त्याचं नाव घेतात, युगंधरमुळं, छावामुळं त्याचं मोठं नाव घेतात. तेव्हा मला असं वाटतं जी भूमिका आपल्याला जायची ती जात गेलं पाहिजे. मागे जाण्याचा प्रयत्न करू नये आपण. बिलकुल विचार पण करू नये की खंत पण ठेवू नये की हे असतं तर तसं. हे सोडून याला काही वाटण्याला अर्थ नसतो. बरं, यंदाच्या हिवाळी अधिवेशनामध्ये विरोधकांची धार कुठेतरी बोथट झालेली आहे का? कारण ज्यावेळेला तुमच्याकडे मोठ्या जबाबदाऱ्या होत्या त्यावरती पायऱ्यांवरती होणारी आंदोलनं आम्ही पाहिलेली होती. यंदा तसं काहीच घडलं नाही. विरोधक शांत झालेत? विरोधक शांत झाले असं म्हणता येणार नाही, परंतु सरकारने किंवा विधिमंडळाने, विधानसभा अध्यक्ष असेल, विधानसभा सभापती असेल, विरोधी पक्षनेत्यांची अजून समजा परिषदेमध्ये काँग्रेसने नाव दिलेलं आहे, सभेमध्ये आम्ही शिवसेनेने नाव दिलेलं आहे, पण अजून ती जबाबदारीच दिलेली नाही. खरं तर ही जबाबदारी असल्यानंतर काम करण्यामध्ये कोणीतरी लीड करत असतं आणि म्हणून निश्चित या सगळ्या लीडच्या प्रश्नामुळे काही ठिकाणी अशा गोष्टी होऊ शकतात. मी होत असताना सगळ्यांना 4-4 वेळेस फोन करणं, सगळ्या पक्षांना बोलवणं, बैठका घेणं, या सगळ्या गोष्टी करत होता. आता कोण तिथं काय करतं मला काही माहिती नाही, त्यामुळे मी विचारलं पण नाही, मी बघितलं पण नाही. बरं, पण महाविकास आघाडीमध्ये मग ही जबाबदारी कोण सांभाळताना दिसेल? कारण कालच ज्या प्रकारे आम्ही पाहिलं होतं की उद्धव ठाकरेजींनी देखील जाऊन थेटपणे भेट घेतलेली होती, मात्र अजूनही विरोधी पक्षनेते पद कुणाला आणि कोण विरोधी पक्षामध्ये बसणार यावरून एकमत होत नाहीये की नेमकं काय? असं काही नाही. मग शिवसेनेनं विधानसभेसाठी भास्करराव जाधवांचं नाव दिलेलं आहे, काँग्रेसनी पण मला असं वाटतं दिलेलं असेल. आणि हा सगळा प्रश्न काही इच्छेचा नसतो. बऱ्याच जणांच्या मनात किंवा असा माहिती देण्याचा प्रयत्न होतोय. ज्याची संख्या जास्त त्याचा ऑटोमॅटिक नॅचरली झाला पाहिजे. उलट परिषदेमध्ये आमची आणि काँग्रेसची संख्या तशी सेम आहे, पण ठीक आहे, महाविकास आघाडी असल्यामुळे एखाद्या ठिकाणी त्यांना दिलं पाहिजे या भावनेतून आम्ही काही परिषदेवर अजून तरी दावा नाही केला, पण सभेवर तर आमचा दावा आहेच आहे. कोण त्या पदासाठी योग्य असं वाटतं? हे नाव पक्षाने भास्करराव जाधवांचं नाव सजेस्ट केलेलं आहे, तेव्हा योग्य अयोग्यतेचा प्रश्न नसतो. पक्ष जो सुचवतो, पक्षाला व्यवस्थित समजा आता मला सुचवलं तर माझ्यापेक्षा आणखी वरिष्ठ सक्षम लोक विधिमंडळात आमच्या परिषदेत होते ना. अनिल परब यांना पूर्ण विधिमंडळाच्या कामकाजाचा पूर्ण अभ्यास आहे, मुद्द्याची जाणीव आहे. पण ठीक आहे, संघटनेनं मला दिली, कारण संघटना काय फक्त त्याच गोष्टी बघतो, योग्य अयोग्य अशातला काही भाग नसतो. संघटनेला वाटतं की राजपक्ष म्हणून एखादा माणूस आवश्यक आहे तर त्यालाही पुढे करत असते संघटना. बरं, पण राज्याच्या राजकारणात आणखी एक संभ्रम पाहायला मिळतो, नावावरून तो देखील खास करून, की भास्कर जाधव की आदित्य ठाकरे. हा जो संभ्रम आहे यातली नेमकी सत्यता काय आहे की तशा प्रकारच्या फक्त बातम्या पेरल्या जातात? मला असं वाटतं संभ्रमाचा प्रश्न येत नाही. सुस्पष्टपणे शिवसेना विधिमंडळ पक्षाने माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांना सर्वाधिकार नावाचे दिले. उद्धवजी ठाकरे साहेबांनी भास्करराव जाधवांचं नाव विधिमंडळ सचिवालयाला कळवलं. त्याच्यामुळे आदित्य साहेबांचं नावाचा प्रश्नच येत नाही. आदित्य साहेब तर दोन्ही विधिमंडळाचे शिवसेनेचे नेते आहेत. विधानसभा आणि परिषद या दोन्ही मिळून जो विधिमंडळ पक्ष आहे त्याचे आदित्य साहेब प्रमुख आहेत. त्यांच्या अखत्यारीतच विरोधी पक्ष नेते राहतील ना, कोणी जरी झाले तरी. आणि असं काही आदित्य साहेबांचं नाव वगैरे कोणी सुचवलेलंच नाहीये. ही चर्चा उगतच्या उगत संघटनेमध्ये तर नाही होती चर्चा, परंतु मीडियामध्ये किंवा काही राजकीय पक्षात होती. अशी चर्चेची गरज नाही असं आम्हाला वाटतं. भास्करराव जाधवांची नाराजी दूर झाली आहे? नाही, नाराजीचा काय प्रश्न, भास्करांचा एक स्वभाव आहे, त्याला नाराजी